कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील एका व्यावसायिकानं वरळी सी लिंकवरून उडी घेत आत्महत्या केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी व्यावसायिकानं मुलाला फोन करून आत्महत्येची कल्पना दिली होती। भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली आहे। काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढल्याने बापलेकानं हातात हात धरून ट्रेनखाली जात आपलं आयुष्य संपवलं होतं। अशातच आणखी एका आत्महत्येच्या घटनेनं मुंबई हादरली आहे। कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकानं वरळी सी लिंकवरून उडी टाकून आत्महत्या केली आहे। या व्यावसायिकानं आत्महत्येपूर्वी मुलाला फोन करून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं आणि थेट सी लिंकवरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं। भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव असून त्याचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता। व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेशनं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे। बुधवारी दुपारी एक अज्ञात व्यक्तीकडे भावेशने सी लिंकपर्यंत लिफ्ट मागितली। सी लिंकवर उतरल्यानंतर आत्महत्येपूर्वी भावेशने मुलगा स्मिथ सेठ वय वर्ष 28 याला फोन करून त्याची माफी मागत आपण आत्महत्या करत असल्याची कल्पना दिली। सी लिंकवरील कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती पोलिसांनी दिली। जवळ असलेले मच्छीमार पोलिसांची वाट न पाहता सेठ याच्या मदतीला धावून गेले।